नमस्कार, मी गायत्री जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी शिळ्या चपातीपासून चकली बनवणार आहे. एकदम कुरकुरीत खमंग अशी चकली. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आता आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूया. बघा, इथे रात्रीची शिळी चपाती घेतली मी. तांदूळ बारीक करून त्याचं पीठ करून घेतलंय. चवीपुरतं मीठ, हळद, ओवा, लाल तिखट आणि मॅगी मसाला. आता ही चपाती आपण बारीक करून घेऊया. छान अशी चपातीची पावडर करून घ्यायची, एकदम बारीक. बघा, इकडे मी चपाती छान बारीक करून घेतली. आता एका ताटामध्ये काढून त्याच्यात घालते मॅगी मसाला, हळद, ओवा चांगला हातावर चोळून घालायचा, लाल मिरची पावडर आणि बारीक केलेलं तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ. आता ह्याला पाणी घालून जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं आपल्याला मीडियम गोळा बनवून घ्यायचा आहे. बघा, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम असा गोळा मी बनवून घेतलाय. आता हा गोळा 20 मिनिटं साईडला ठेवून दिलाय. भिजत ठेवते मी 20 मिनिटं. हे बघा, 20 मिनिटं झालेली आहेत. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवते आणि चकलीच्या साच्याला छान असं तेल लावून घेते. आता चकल्या बनवायच्या आहेत आपल्याला. साच्याला तेल लावल्यामुळे काय होतं, पीठ आपलं अजिबात साच्याला चिटकत नाही. त्याच्यामुळे साच्याला तेल लावून घ्यायचं. छान असं हे पीठ साच्यामध्ये घालून आपल्याला ह्याच्या छान अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. अतिशय कुरकुरीत चकल्या अशा छान बनवून तयार होतात. मस्त अशा गोल गोल चकल्या करून घ्यायच्या. बघा, आता छान आपलं तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण चकल्या फ्राय करून घेऊया. कमी गॅसवरच आपल्याला या चकल्या फ्राय करायच्या आहेत. छान अशा आलटत पलटत छान फ्राय करून घ्यायच्या चकल्या. बघा, इकडे आपल्या चकल्या छान अशा फ्राय करून झाल्यात. आता एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते. अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा, मस्त अशा कुरकुरीत खमंग चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्याला मी सर्व करते. बघा, कुरकुरीत खमंग खुसखुशीत मस्त अशी चकली आपली बनवून रेडी आहे. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. बघा कसा आवाज येतोय.